सो हे गाईज मी आता डायरेक्ट समुद्रामध्ये आहे. समुद्रापासून हा ब्लॉग चालू करतोय. तर पाहू शकता तुम्ही काही मजा येते. समुद्र आजचा विषय असा आहे. अरे मी बीचला आलेला आहे. बीचवर पोहोचला आणि डायरेक्ट तरी हेलिकॉप्टर दिसताय. पहिलं हेलिकॉप्टर तिथल्या जवळून गेलं. तुम्हाला दूर दिसून पण ते काय जवळ होतं. बरी हसीना वसीना परी. कसं वाटतंय? वाटतंय. चलो पुरं एन्जॉयमेंट केलं. मग काय करा, तरी गारा आवडा होता की तरी एन्जॉयमेंटच करता येत नाही. प्रॉपर त्यात कपडे बी आलेले नव्हते. मग त्याच्यामुळे उंटाची सवारी केली. मग पहिले मावशी, काका आणि दादू हे 3 जण उंटावर बसले. तर आता बंद झालंय. आम्ही आता चाललोय घरी. पाहू शकता तुम्ही. तडून निघले, पुढे गेले, नाश्ता गिष्टा गेला. मग आता जाणं होतं घरी. कारण की लगेच कालदी जाणं होतं दुसऱ्या बीचवर. 5:30-6 वाजून जात होते. 6 वाजताच पोलीस येऊन जात होते. त्याच्यामुळे थोडी एन्जॉयमेंट झाली नाही. आणि कपडे पण आले नाही. त्याच्यामुळे बेकार काम होऊन झालं होतं. मग थोडी गारा पण होता ना त्याच्यामुळे. मग थोडून पुढे निघले. तळे प्राणी संग्रहालय पण होतं. तळी ना मोठे मोठे डायनासोर लागेल होते. हे पाय तुमचे डायनासोर मोठे मोठे. आणि इकडे होतं माकडा. कारण की इकडे. तर मग कसं वाटतंय तुम्हाला? लय भारी. कसं वाटला बीच? एक नंबर. पण गारा लय. माझा काय करायचं आता? उद्या नवीन बीचवर जाऊ आपण. घरी गेले, फ्रेश झाले, हातपाय गीतपाय धुतले. मग जेवणाले बसले. जेवण खाऊन केलं आणि डायरेक्ट झोपले. आणि सकाळी उठले, अंग तोंड धुतलं आणि डायरेक्ट आले ना नवीन बीचवर. कारण की आडी ना रेती होती. तरी गारा होता, आडी रेती होती. त्याच्यापेक्षा आडी फुल एन्जॉयमेंट होतं. आणि फक्त 3-4 जण गेले होते. त्याच्यामुळे जास्त एन्जॉयमेंट झाली. पाहू शकता तुम्ही. हे जो बीच आहे हे उदण्यामध्ये दुम्मस बीच म्हणून आहे. पहिले आम्ही दुम्मस बीचला गेलो. ते दुसरं बीच आहे. याचं तर नाव आवडं इथलं काही माहिती नाही. पण मग मी खाली याच्यामध्ये डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईन. तुम्ही तेवढून वाचून घ्या. माडी तर त्याच्याहून जास्त जाळ एन्जॉयमेंट झाली. कारण की गारा गिरा काहीच नाही होता. पहा तुम्ही. आता मोठी लाट येते. चड्डी निघाली ना. बड़ी लाट में चड्डी निकल जाती है. कसं वाटतंय? बरं वाटतंय. गारा गारा वाटतंय. गारा गारा वाटतंय. गन्ने के डंग गन्ने के दिल है पानी 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 पानी. सो हे गाईज मी आता डायरेक्ट समुद्रामध्ये आहे. समुद्रापासून हा ब्लॉग चालू करतोय. तर पाहू शकता तुम्ही काही मजा येते. समुद्र नजारा धन्य लोग आज तेरे रूबरू है. तेरा लखते जिगर साया है तेरा हूबहू है. आता डायरेक्ट लाट आली. मी पावलं पाणी इकडे इकडे गैर पाणी. इकडे धीरे धीरे पाणी वाढत चालतंय. आणि इकडे मोठी लाट आली. हे पण लाट. आपण लोक बंबई के बादशाह. हे सुरत मध्ये आहे. सुरत मध्ये मी तुम्हाला ते सांगतो ऍड्रेस. प्रॉपर मला ऍड्रेस तर काही माहिती नाही. सुरत मध्ये बीच म्हणून हे मोठं लाट. मजा तर काही येते. कारण की भाऊ डायरेक्ट आज पाण्यात आहे ना. भाऊ आज पाण्यात आहे. काल दिलं दूर राहील.
2:30-3 वाजून जाय त्याच्यामुळे ना पाण्यान डायरेक्ट रुद्र रूप घेतला होता. इतल्या मोठ्या मोठ्या लाटा होते, इतल्या मोठ्या मोठ्या की डायरेक्ट कितल्या दूर आलं तळून डायरेक्ट बाहेर फेकी देते आणि तरी पुरी पाठ सोलाय गेली. त्याला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.